नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमीवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य सेवक एमपीडब्ल्यू रिक्रुटमेंट 2026 याच्यामध्ये परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस की एमपीएससी, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, संपूर्ण अभ्यासक्रम कसा आहे, त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये अभ्यासक्रम कोणता ऍड होणार आहे, याची पात्रता काय आहे, याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचा आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, याच्यामध्ये सर्वसमावेशक परीक्षा व अभ्यासक्रम मार्गदर्शिका म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट बघा, तुम्हाला सुरुवातीला एक सांगतो, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित आणि तांत्रिक विषय याच्यामध्ये तुमच्यासाठी महत्वपूर्ण विषय म्हणजे असा आहे की 60-40 असा क्रायटेरिया त्यांनी केलेला असतो. त्याच्यामध्ये 60% मध्ये बघा काय येतं, म्हणजे 15 प्रश्न मराठीचे असतात, 15 इंग्रजीचे असतात, 15 सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे 15, म्हणजे असे 60 होतात. आणि तांत्रिक विषयाचे जवळपास 40 प्रश्न असतात. ओके. आणि तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे तांत्रिक विषय, याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. मी स्वतः पेपर दिलेले आहेत आणि स्वतः मार्क पडलेले आहेत, त्याच्यामुळे कसलीही काळजी नाही. काय विचारलं जातं, काय सांगणार आहे, म्हणजे कोणते प्रश्न विचारले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, चला तर सुरुवात करूया. बघा, आणि महत्वाची गोष्ट काय की काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आणि परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की परीक्षा ही तुमची ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. आणि एमपीएससी कडे जरी वर्ग केलेली असली परीक्षा, तरी एमपीएससी देखील टीसीएस लाच सांगते परीक्षा घ्यायला. त्यामुळे तुमची परीक्षा ही टीसीएस किंवा आयबीपीएस म्हणजे टीसीएस हीच कंपनी घेईल. शक्यतो सर्वात जास्त शक्यता आहे ते म्हणजे टीसीएस घेईल. आणि टीसीएस आयबीपीएस चा जो अभ्यासक्रम, जो पॅटर्न आहे, तो आज आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला तयारी काय करायची आहे, कोणते प्रश्न विचारले जातात. ओके, बघा, तर सुरुवात करूया. तर सुरुवातीला पहिला विषय आहे आपला मराठी. याच्यामध्ये मराठीमध्ये काय विचारलं जातं, तर बघा, त्यांचं उद्दिष्ट आहे एक्झाम कंडक्ट करतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये त्यांना काय बघायचे, क्वालिटी बघायची. त्यांचं उद्दिष्ट काय आहे, तर मराठी भाषेचं आकलन किती आहे. ओके, व्याकरण कसं आहे, शब्दसंपदा कशी आहे, लेखन कौशल्य कसं आहे, हे तपासण्यासाठी ते मराठी या विषयावर तुम्हाला 15 प्रश्न विचारतात. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने सांगतो की मराठीमध्ये 15 पैकी 15 मार्क पडतात आणि पडलेले आहेत. ओके, याच्यामध्ये जास्त काहीही खोलात शिरण्याची गरज नाही. एक जनरली तुम्हाला उतारा दिला जातो, त्या उतार्यावरती प्रश्न असतात. ओके, आणि महत्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी तुमचं अभ्यासक्रमामध्ये काय आहे ते बघा, शब्दसंग्रह, याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द. आणि मित्रांनो, एवढं जरी तुम्ही केलं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, तरी पुरेसं आहे. मराठीला वेगळा वेळ देण्याची गरज नाही, ती आपली मातृभाषा आहे, आपण लहानपणापासून ती अभ्यासलेली आहे. ओके, आणि व्याकरणावर काही क्वचित प्रश्न विचारले जातात व्याकरणावर. फक्त सर्वाधिक भर त्यांचा जो असतो तो शब्दसंग्रहावरती असतो, म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी. ओके, म्हणीवरती पण जास्त फोकस असतो आणि उतारा पण दिला जातो तुम्हाला. ओके, त्याचबरोबर मला अभ्यासाचं काय आहे आणखी, संधी व समास, त्याचबरोबर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, लिंग, वचन, विभक्ती, विरामचिन्हे आणि शुद्ध लेखन. ओके, त्यानंतर वाक्यप्रचार हे भरपूर प्रमाणात विचारले जातात. त्यानंतर रिकाम्या जागा भरा, आणि सगळ्यात आवडता विषय टीसीएसचा, इंग्लिश असो, मराठी असो, काही असो, ते म्हणजे मिसिंग इरर जे असतं, मिसिंग इरर, रिकाम्या जागा भरा, ते प्रश्न खूप विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आणि पुढे उतार्यावरील प्रश्न, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं उतारा असतो, अगदी हे तुमचे हक्काचे मार्क आहेत. मराठीला तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज नाही. आणि तरीही कोणाला काही व्याकरणामध्ये काही अडचण असेल, काही असेल, तर मला कमेंट करा. आपण मराठीचा एक एक टॉपिक वाईज, आणि महत्वाची गोष्ट उतार्यावरील प्रश्न सोडवायचे कसे हे देखील मी तुम्हाला शिकवतो. प्रत्येक आपण एक एक टॉपिक वाईज काय करणार आहोत, विषय घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. ठीक आहे, हे झालं मराठीचं. बघूया पुढे. आता इंग्लिशचं सेम ऍज इट इज तेच आहे की इंग्लिश विषयाचं तुमचं ज्ञान किती आहे, बेसिक ग्रामर कसं आहे, कॉम्प्रेशन स्किल कसं आहे, हे त्यांना बघायचंय. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये मित्रांनो सांगतो, इंग्लिशमध्ये 15 पैकी जास्तीत जास्त जो टॉपर विद्यार्थी आहे तो देखील 10 किंवा 11च्या पुढे जात नाही. 15 पैकी 10 ते 11 प्रश्न त्याचे बरोबर येतात. त्याच्यामध्ये ते मिसिंग एरर दिलेले असतात. त्याच्यानंतर सेंटेन्सची सिक्वेन्स असते,
सिक्वेन्सली लावायचं असतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ 5 वाक्य दिली जातात, त्याच्यामध्ये समजा एका वाक्याची सुरुवात इफने केली जाते, वेनने केली जाते, एखादी सोने केली जाते, अशी 5 वाक्य दिलेली असतात आणि ते सिक्वेन्सली लावा यावर जास्त भर दिलेला असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर वरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आर्टिकल्स आहेत, अँड द कसं वापरायचं, कुठे वापरायचं, ओके, त्याच्यामध्ये समानार्थी आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, हे देखील विचारले जातात. परंतु त्यांचा जास्त भर जो आहे तो सेंटेन्स स्ट्रक्चरवर असतो. मित्रांनो, स्वतः पेपर मी दिलेला आहे, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. आणि महत्वाची गोष्ट काय की मी तुम्हाला फक्त काय करतोय, मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. माझा यातून कोणताही दुसरा हेतू नाही, मला पैसे कमवायचे नाहीत किंवा काय नाही. ऑलरेडी मी सध्या जॉबवर आहे, मला सॅलरी मिळते, मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. फक्त माझा एकच उद्देश आहे की जे महाराष्ट्रातील जे काही तरुण नोकरीसाठी धडपडत आहेत त्यांना योग्य दिशा दाखवणे. ठीक आहे. इंग्लिशचं आणि मराठीचं तुम्हाला समजलेलं आहे, दोन्ही ॲज इट इज आहे. ओके. बघा आता पुढे, आता सामान्य ज्ञान हा एक विषय असा आहे मित्रांनो की या 15 पैकी तुम्ही कितीही अभ्यास केला तरी 10च्या पुढे जात नाहीयेत. मी तुम्हाला म्हणजे डिमोटिवेट करत नाही. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये, विषय असतात म्हणजे याचं जे काय म्हणता येईल त्याला, याची व्याप्ती मर्यादित नाहीये. त्याच्यामुळे वाचावं किती आणि वेळ किती द्यावा हा तुमचा आपापला प्रश्न आहे, लक्षात घ्या. तरी पण तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये काय सहसा काय विचारलं जातं. त्याच्यामध्ये भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. काही नाही, महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही 11वीचा किंवा 8वीचा इतिहास जरी वाचला, एक दोनदा नजरे खालून वाचला तरी प्रश्न सुटतात. राज्यघटना आहे, राज्यघटनेवरती 2 प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातात. पंचायत राज आहे, ओके, म्हणजे ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत, त्याच्यावरती 1-2 प्रश्न असतात. भारताची अर्थव्यवस्था आहे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. भूगोल जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. आणि ते सोपे सोपे प्रश्न विचारत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. ही जमात कुठे आढळते, आदिवासी जमात, ही असे प्रश्न नसतात. ते प्रश्न थोडे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. तुम्ही काय करा, TCS IBPS ने कंडक्ट केलेले मागच्या वर्षीचे जे पेपर आहेत, आता ते पेपर ऑनलाईन स्वरूपात होते, त्याच्यामुळे ते पेपर जसे तसे बाहेर आलेले नाहीत. आता आम्ही पेपर दिलेला आहे, 2-3 ठिकाणी दिलेले आहेत. मला त्याचा बऱ्यापैकी अभ्यास आहे की काय विचारलं जातं आणि त्या संदर्भात आपण काय करणार आहोत, प्रत्येक विषयावर एक टॉपिक घेणार आहोत. आणि आपला फोकस, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की मी तांत्रिक हा जो विषय आहे तुमचा, तांत्रिक घटक 40 मार्क आणि त्याच्यावर तुमचा स्कोर डिपेंड असतो. तर ते 40 मार्कात आपण प्रत्येक एक जो घटक आहे तो व्हिडिओच्या मार्फत लाईव्ह स्ट्रीमिंग करू किंवा महामॅरेथॉन घेऊ, त्यानुसार आपण सगळं काही क्लिअर करणार आहोत आणि भरती लवकरच तुमची होणार आहे. ठीक आहे. बघा पुढे चालू घडामोडी पण विचारल्या जातात. सामाजिक सुधारक याच्यावरती म्हणजे एखादा दुसरा प्रश्न असतो. ग्रामीण विकास, आरोग्य योजना ह्या महत्वाच्या आहेत. त्याच्यावरती हेल्थ स्कीम वरती प्रश्न हमखास विचारला जातो. ठीक आहे. चला पुढे बघा. आता बुद्धिमत्ता आणि गणित मित्रांनो एक लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय बघा, बुद्धिमत्ता व गणित असं म्हटलेलं आहे, परंतु जास्तीत जास्त प्रश्नांचा फोकस त्यांचा रिझनिंग वर असतो. बुद्धिमत्तेवरती जास्त प्रश्न विचारले जातात. ओके. म्हणजे थोडक्यात कशी उदाहरणं असतात तुम्हाला मी सांगतो. म्हणजे एक तर सिटिंग अरेंजमेंट, ओके, सिटिंग अरेंजमेंट याच्यावरती प्रश्न असतो. त्याचबरोबर थोडक्यात बिल्डिंग म्हणजे एक फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे, थर्ड फ्लोर आहे, 5 फ्लोर, ओके, म्हणजे असे काही की समजा 5 मजली म्हणजे बिल्डिंग आहे, इमारत आहे आणि त्या इमारतीवर श्याम 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, असे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न जास्त विचारले जातात. लक्षात घ्या. हे जे सिरीज आहेत कोडिंग डिकोडिंग त्याच्यावरती जास्त प्रश्न असतात. हे ब्लड रिलेशन नातेसंबंधाचा प्रश्न क्वचित आढळतो. दिशावरचा प्रश्न विचारतात, एखादा दुसरा असतोच. कॅलेंडर आणि घड्याळीवरती प्रश्न 100% विचारतात. हा, आणि पझल्स फार फेवरेट आहे त्यांचं, पझल्स लक्षात घ्या. त्यानंतर गणित, गणित काय फारसं विचारलं जात नाही मित्रांनो, पण तुम्ही असं नको व्हायला की सर म्हणतायत की विचारलं जात नाही म्हणजे आम्हाला नाही विचारलं म्हणजे तुम्हाला नाही विचारणार. कदाचित विचारू शकतात, थोडीफार तयारी करायला काही हरकत नाही. आणि सहसा गणित सर्वांचं चांगलं असतं. ठीक आहे. याच्यामध्ये टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, हे वेळ काम, वेग अंतर याच्यावर पण प्रश्न असतो. त्याचबरोबर पुढे आता महत्वाचा विषय चालू होतो इथून, कोणता, आपला तांत्रिक घटक. आता तांत्रिक घटकामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या की मागचा जो सिलेबस होता तो काय होता, एक तर 10वी म्हणजे त्या पदाची पात्रताच 10वी होती. MPW ची पात्रता काय होती, 10वी. आता त्यांनी पात्रता बदलून काय केली, 12वी केली. म्हणजे मग याच्यात काय होऊ शकतं, एक तर 9वी 10वीचं विज्ञान प्लस तुम्हाला 12वी सायन्सची काही घटक ऍड केले जातात. जसं की समजा पब्लिक हेल्थ असेल, ठीक आहे, किंवा काही बायोलॉजिकल आणखी थोडंसं डीप मध्ये विचारलं जाणार.
हे असं होणार आहे 100% सांगतो, कारण या पदाची पात्रता बदललेली आहे. 10वी वरून 12वी झालेली आहे, म्हणजे घटक याच्यामध्ये ऍड केले जाणार आहेत आणि हाच सिलेबस तुम्हाला परीक्षेला असणार आहे. ओके, बघा याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात. आता त्यांनी त्या मागच्या वेळेस 16 घटक दिले होते, म्हणजे ग्रॅव्हिटेशन हा सर्व 10वीचा सिलेबस आहे. बुधद्रव्याचे आवर्त वर्गीकरण, आवर्त सारणी कोणी मांडली, ओके, गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युत प्रवाह, उष्णता, याच्यावरती 100% प्रश्न आहेत. आणि मित्रांनो कुठं नाही बोलत तुम्हाला, तुम्ही थोडा वेळ दिला तर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळतात आणि सर्वाधिक स्कोरिंग विषय हाच आहे. याच्यामुळे तुम्ही 100% सिलेक्ट होऊ शकता. त्याच्यामध्ये हार्ड काहीही नाही, फक्त याच्यामध्ये जर त्यांनी काही नवीन घटक ऍड केले, जसं की समजा पात्रता 10वी वरून 12वी झाली आहे, म्हणजे घटक ते 2-3 ऍड करणार, त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थला ते महत्व देणार आहेत, काही बायोलॉजिकल प्रश्न आणखी जास्त डीपमध्ये विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि याच्यावरती पर्यावरण व्यवस्थापन असेल, त्यानंतर जीवन प्रक्रिया, याच्यावरती प्रश्न असतात, ऍज इट इज प्रश्न विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर ही बघा मी काय म्हणलं, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी वरती डीप मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता खूप प्रमाणात आहे. आणि महत्वाची गोष्ट काय बघा, हे आपत्ती व्यवस्थापन, हे सर्व काही घटक झाल्यानंतर तुम्हाला स्वतंत्र अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे डिसीज, जे काही रोग आहेत त्या रोगांच्या बाबतीत, म्हणजे त्याच्यावरती आपण एक लेक्चर घेऊ 2-3 तासामध्ये, ते कव्हर होऊन जाईल. जेवढे काही आजार आहेत त्या आजारांची आपण माहिती घेऊ. ओके, इथपर्यंत तर कोणाला काही अडचण नसेल. हा असा आहे आपला अभ्यासक्रम. आणि मित्रांनो कन्फ्युज होण्याची गरज नाहीये, आता लवकरच तुमची जाहिरात निघेल आणि त्यासाठी आपण करत आहोत. ओके, लक्षात घ्या कोणती, याच्यामध्ये आपण स्पेशल तांत्रिक घटक मी स्वतः शिकवणार आहे, त्याचबरोबर मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, हे आपण एक एक टॉपिक वाईज विषय क्लिअर करणार आहोत. ओके, काही अडचण असेल तर खाली कमेंट करा. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ते सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर, म्हणजे कामाची माहिती वाटली असेल तर व्हिडिओ लाईक एकदा सर्वांनी करायचं. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.